हॅलो स्टुडंट्स, IFRS या सब्जेक्टमध्ये स्टॉक व्हॅल्युएशन असा आपल्याला एक पार्ट आहे. त्या स्टॉक व्हॅल्युएशन मध्ये फिफो मेथड आणि वेटेड ॲव्हरेज मेथड अशा दोन मेथड्सचे आपण क्वेश्चन्स घेणार आहे. सेम मेथड्स ऑलरेडी तुम्हाला बीकॉम मध्ये 2 वेळा फर्स्ट इयरला आणि थर्ड इयरला झालेली आहे. त्यामुळे आता आपण थोडेसे तर फास्ट घेणार आहे, फक्त रिव्हिजन टाईप, आणि फक्त ज्यांना तो झालेला नसेल त्यांच्यासाठी हा नवीन पार्ट आहे. इझी टॉपिक आहे. फक्त एक 2-3 प्रश्न प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला त्याचं कॅल्क्युलेशन कसं करायचं ते समजेल. तर तुमच्यासमोर स्क्रीनवर क्वेश्चन आहे. इन्फॉर्मेशन इज अवेलेबल फ्रॉम द रेकॉर्ड्स ऑफ देवी लिमिटेड फॉर डिसेंबर 25 असा प्रश्न दिलाय. त्यामध्ये डिटेल्समध्ये डेट, पर्टिक्युलर्स, क्वांटिटी आणि प्राइस अशी इन्फॉर्मेशन दिली आहे. परचेस आणि सेल्स म्हणजे स्टॉक इनफ्लो आणि स्टॉक आउटफ्लो अशी याच्यामध्ये इन्फॉर्मेशन दिली आहे. आपल्याला जी काही इन्फॉर्मेशन प्रश्नामध्ये मेन्शन केलेली आहे ती स्टोअर्स लेजर म्हणजे स्टॉकच्या लेजरमध्ये आपल्याला ती पोस्ट करायची आहे. आणि आपल्याला क्लोजिंगचा म्हणजे आता मंथ आहे डिसेंबर 25 म्हणजे क्लोजिंग डेट 31 या दिवशीचा स्टॉक आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. आता ह्याच्यासाठी पोस्टिंग घेत असताना कॉलम्स बघा. डेट, पर्टिक्युलर्स हे नेहमीचे माहितीच आहे. तुमच्या रिसीट्स किंवा परचेसेस म्हणजे स्टॉक इनफ्लो असेल तर तो ह्या कॉलम मध्ये घ्यायचा. इश्यूज किंवा सेल्स याचा आता स्टॉक आउटफ्लो असेल तर तो ह्या कॉलम मध्ये घ्यायचा. आणि इनफ्लो आणि आउटफ्लो झाल्यानंतर प्रत्येक डेटचा जो काही बॅलन्स येईल तो सगळा या कॉलम मध्ये घ्यायचा. आता हा आपण सिलेबसचा भाग म्हणून घेतोय, त्यामुळे तुम्हाला सगळ्या डेट्स इथे दिसणार नाहीत. रॅन्डमली काही डेट्स आल्या, पण प्रॅक्टिकली हे स्टेटमेंट होत असताना डेली ट्रान्झॅक्शन्स असतात, म्हणून सगळ्याच्या सगळ्या डेट्सचं हे लेजर मेंटेन केलेलं असतं. आपण आता फक्त काही मार्कांसाठी किंवा सिलेबसचा भाग म्हणून घेतोय, त्यामुळे सिलेक्टिव्ह डेट्स याच्यामध्ये आले. सो डेट 1 ओपनिंग बॅलन्स. आता ह्याचं पोस्टिंग बघा. इथे डेट कॉलम मध्ये डेट 1 येईल. पर्टिक्युलर्स मध्ये आहे ओपनिंग बॅलन्स. आता ओपनिंग बॅलन्स म्हणजे रिसीट्स नाहीये किंवा इश्यूज नाहीये, फक्त आपला बॅलन्स लिहायचा आहे. त्यामुळे डायरेक्टली क्वांटिटी कॉलम मध्ये यायचं. ओपनिंग बॅलन्स 2000 आहे. रेट 6 आहे. अमाऊंट इथे मी आधी फॉर्म्युलाच लावून ठेवतो. क्वांटिटी इंटू रेट म्हणजे अमाऊंट आपली ओपनिंगची 12,000 झाली. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन आहे डेट थर्ड परचेस. परचेस याचा आपल्या रिसिट्स मध्ये येईल, त्यामुळे इथे डेट 3 त्याच्यामध्ये परचेसेस. परचेसेसचा क्वांटिटी आणि रेट हा जो भाग आहे तो ह्याच्याप्रमाणे घ्यायचा आहे. क्वांटिटी आहे 4000 आणि त्याचा रेट आहे 6.5. आन्सर आपला येईल 4000 इंटू 6.5 म्हणजे 26,000 असा आन्सर येईल. आता पोस्टिंग घेत असताना आपली मेथड आहे फिफो. फिफो म्हणजे आधीपासून तुम्हाला माहितीच आहे, फर्स्ट इन फर्स्ट आउट. फर्स्ट इन आणि फर्स्ट आउट. जो स्टॉक फर्स्ट इन असेल तो स्टॉक आधी आउट करायचा. मग ह्या अशा प्रकारे आपल्याला स्टॉक रेकॉर्ड ठेवण्यासाठी जुना स्टॉक कोणता आणि नवीन स्टॉक कोणता हे इथे मेन्शन करावं लागेल. मग त्याप्रमाणे बॅलन्स कॉलम मध्ये आपल्याकडे 2000चा स्टॉक आधीपासून होता आणि ऍडिशनल आपण घेतलेला 4000चा आहे. म्हणजे आता आपल्याकडे टोटल स्टॉक जुना आणि नवीन मिळून जो काय होतोय तो इथे बॅलन्स कॉलम मध्ये घ्यायचा आहे. पण तो कंबाईन दाखवून चालणार नाही, कारण जुना आणि नवीन आपल्याला आयडेंटिफाय करता आला पाहिजे. त्यामुळे 2000 इंटू 6 12,000 हा स्टॉक आहे असाच्या असा ह्या तारखेला कॅरी फॉरवर्ड होईल बॅलन्स मध्ये. आणि नवीन घेतलेला स्टॉक ह्याच्या खाली घ्यायचा. 4000 ऍट 6.5 आन्सर 26,000 असा स्टॉक आपला 3 तारखेला येईल. त्यामुळे 3 तारखेच्या ट्रान्झॅक्शनला आपला परचेस केल्यानंतरचा स्टॉक आहे 2000 ऍट 6 अँड 4000 ऍट 6.5. जुना स्टॉक आधी आणि त्यानंतर नवीन स्टॉक. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन आहे डेट 7 सेल्स. 7 तारखेला आपल्याला सेल्सचं ट्रान्झॅक्शन करायचं. सेल्स म्हणजे आता इथे इश्यूज आले, इथे चुकून माझ्याकडून दोन्ही ठिकाणी इश्यूज आले. इथे इश्यूज ऑर सेल्स असं घेऊ. आता सेल्स करताना किती क्वांटिटी आहे बघू. 3500 अशी क्वांटिटी आहे. 3500 आपल्याला सेल्स करायचे. पण फिफो मेथड असल्यामुळे जुना स्टॉक आधी विकायचा आहे. मग इथे आता जुना स्टॉक किती आहे, 2000 एवढाच आहे. आपल्याला टोटल विकायचं आहे किती, 3500. त्यापैकी 2000 आपण जुना स्टॉक सेल केला आणि अजूनही आपल्याला ऑर्डर आहे 3500 ची, 3500 ची. एवढी ऑर्डर फुलफिल होण्यासाठी आपण आधी 2000 घेतलेत. आणखी आपल्याला इथे 1500 घ्यावे लागतील, तेव्हाच आपली ऑर्डर दोन्ही मिळून 3500 होईल. मग जे 1500 ऍडिशनल घ्यायचे ते यापैकी इश्यू करून झालाय. 4000 पैकी 1500 आपण इश्यू करायचे. म्हणजे नंतर घेतलेला जो स्टॉक होता 6.5 वाला तो आता इश्यू करायचा आहे. त्यामुळे इश्यूज मध्ये घेताना जुना आणि नवीन ह्याचा जो रेट ऍप्लिकेबल होईल तो त्या त्या क्वांटिटीसाठी आपल्याला अप्लाय करायचा. तर इथे आता पोस्टिंग घेताना सेल्स 2000 जुना स्टॉक सेल झाला आणि नंतरच्या प्राइस पैकी 6.5 प्रमाणे 1500 एवढा स्टॉक इश्यू होईल. म्हणजे ह्याचा आन्सर 9750 असा आलाय. तो फिफो मेथड प्रमाणे फर्स्ट इन होता, तो आपण फर्स्ट आउट केला आणि त्यानंतर मग नवीन जो स्टॉक होता तो इश्यू करायला घेतला. आता बॅलन्स मध्ये काय येईल बघा. हा 2000चा स्टॉक आपला ऑलरेडी इश्यू करून झाला. 4000 पैकी 1500 इश्यू करून झाले. म्हणजे आता बॅलन्स आपल्याला 2500
6.5 प्रमाणे 16,250 एवढा स्टॉक आपला बॅलन्स मध्ये आला. आता हा यातला सेल्स तेवढा इम्पॉर्टंट असतो स्टॉक व्हॅल्युएशन मधला. आता फिफो मेथड असल्यामुळे थोडा सावकाश घेतला मी सेल्स. एक दोन वेळा तुमची प्रॅक्टिस झाली की ते सगळं इझिली पटापट जमेल. ज्यांना आधीच आठवतंय त्यांच्यासाठी काही प्रश्नच नाहीये. त्यांना डायरेक्टली हे न बघता सुद्धा तुम्ही प्रश्न बघून सॉल्व्ह करू शकता. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन बघूया. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन आहे परचेसचं. परचेस 3,000 आणि 7 प्रमाणे म्हणजे पोस्टिंग आपल्या ह्याचं परचेसेसचं रिसीट्स मध्ये येईल. डेट टाकायची. डेट आहे 11. परचेसेस मध्ये 3,000 क्वांटिटी ॲट 7. आन्सर 21 येईल. आता बॅलन्स मध्ये घेत असताना आपल्याला जुना आणि नवीन हा दोनही बॅलन्स दाखवायचा आहे. जुना बॅलन्स जो 2,500 आहे हा असाच्या असं इथे येईल. 2,500 6.5 प्रमाणे 16,250 आणि नवीन घेतलेला स्टॉक जो 3,000 होता तो 3,007 प्रमाणे 21,000 हा इथे ऍज इट इज येईल. फक्त इथे मी एक लाईन इन्सर्ट करतो म्हणजे तुम्हाला सेपरेट झालेलं दिसेल. त्यामुळे डेट 11 चा स्टॉक बघा. डेट 11 ला आपण 3,000 चा स्टॉक परचेस केला. बॅलन्स मध्ये घेताना जुना स्टॉक आहे असाच्या असा कॅरी फॉरवर्ड करायचा आणि त्याच्यामध्ये 3,000 चा जो नंतर घेतलेला आहे तो सेपरेटली दाखवायचा. डेट 11. त्याच्यानंतर नेक्स्ट ट्रान्झॅक्शन बघूया. डेट आहे 16. डेट 16 ला पुन्हा परचेस केले. सो डेट 11 ला आपण परचेस घेतले होते त्याचा बॅलन्स इथे आला होता. डेट 16 ला पुन्हा एकदा परचेसेस आहेत. सो डेट 16 ला बघूया. वन्स अगेन परचेसेस. 16 चे परचेसेस आहेत 1,500 ॲट 7.2. 7.2 प्रमाणे म्हणजे 10,800 येत आहेत. आता बॅलन्स मध्ये काय घ्यावं लागेल आपल्याला. बॅलन्स 16 तारखेला आपण जुन्यापासून सगळा लिहित जातो. जुना स्टॉक जो आधीचा आहे हा असाच्या असा आपल्या हातात आहे. त्यामुळे हा स्टॉक असाच्या असा आपल्याला इथे लिहायचा आहे. आणि यानंतर नवीन घेतलेला जो 1,500 चा स्टॉक आहे तो घ्यायचा आहे ऍट 7.2 आणि आकडा येतोय 10,800. त्यामुळे जुना स्टॉक कोणता आहे आपल्याला ह्याच्याप्रमाणे समजते. सगळ्यात आधी 2,500, नंतर 3,000 आणि त्याच्यानंतर 1,500 असा आपला जुन्यापासून नवीन पर्यंत स्टॉक आपण इथे लिहिला. 16 नंतर नेक्स्ट डेट आहे 22. 22 ला सेल्स आहेत. 22 सेल्स म्हणजे आता इश्यूज कॉलम मध्ये येणार. इश्यूजचा जो कॉलम आहे त्याच्यामध्ये एकूण किती क्वांटिटी सेल्स करायची तर 2,500. 2,500 एवढी क्वांटिटी सेल्स करण्यासाठी आपल्याला जुना स्टॉक जो आहे तो आधी विकायला लागणार आहे. इथे आपण घ्यायचा 2,500. जुना स्टॉक आधी सेल केला 6.5 प्रमाणे 16,250 घेतलाय. आता बॅलन्स मध्ये घेताना हा स्टॉक आपल्याकडून बाहेर पडलाय म्हणजे आता आपल्याकडे 2,500 चा स्टॉक काही शिल्लक नाहीये. मग राहत आहेत किती 3,000 आणि 1,500. त्याच्या किमतीसहित इथे आपला क्लोजिंग स्टॉक म्हणून आला. डेट 22 नंतर शेवटचं आहे शॉर्टेज 300 युनिटचं. शॉर्टेज याचा अर्थ आपल्याकडून तो स्टॉक गेलेला आहे. आपल्याला दोनच गोष्टी माहिती आहेत. रिसीट्स किंवा इनफ्लो, इश्यूज किंवा आउटफ्लो. शॉर्टेज याचा अर्थ स्टॉक गेलाय आपल्याकडून म्हणजे इश्यूज मध्ये घ्यायचा. 300 क्वांटिटी एवढंच सांगितलंय. सो क्वांटिटी 300 आणि त्याला ऍप्लिकेबल रेट फिफो प्रमाणे सगळ्यात आधीचा जो रेट असेल तो आपण लावायचा आहे. त्यामुळे 307 प्रमाणे 200 एवढा स्टॉक आपला शॉर्टेजमुळे आपल्या स्टॉक मधून कमी झालाय. आता बॅलन्स मध्ये ह्या दोन्ही व्हॅल्यू घेताना 3,000 मधून 300 कमी झाले म्हणजे इथे आता येतील 2,700. 7 प्रमाणे 18,900 आणि 1,500 7.2 प्रमाणे इथे आहे असाच्या असा स्टॉक 1,500 चा दिसेल. आणि हे सगळं लिहिल्यानंतर ट्रान्झॅक्शन आपली अप टू शॉर्टेज सगळी कंप्लीट झाली की महिना आहे डिसेंबर 25. डिसेंबरची लास्ट डेट किती असणार आहे आपली 31. त्यामुळे 31 डिसेंबर करतो ना त्याप्रमाणे क्लोजिंग स्टॉक घेत असताना आपल्याला ही टोटल क्वांटिटी घ्यायची. 2,700 आणि 1,500 या दोन्हीची टोटल केली की आपल्या इथे आकडा येईल 4,200. आणि अमाऊंट बघा 18,900 प्लस 10,800 म्हणजे टोटल किती आपली होती आहे 29,700 एवढी टोटल येते. इथे रेट लिहित बसायचं नाही. आपल्याला शेवटच्या दिवशी काय हवं असतं आपली क्वांटिटी किती आहे आणि त्याची टोटल व्हॅल्यू किती. हे दोन आकडे आपल्याला इथे मिळाले 4,200 आणि 29,700. हे झाले आपलं फायनल आन्सर. आता फिफो मेथड असल्यामुळे आपण जुना स्टॉक आधी आउट केलाय. लिहित असताना फक्त जुन्यापासून लिहित जायचं पहिली गोष्ट. दुसरं इथे सेल्ससाठी किमती दिलेल्या होत्या. हे नंतर तुमचं सोडवताना कन्फ्युजन होईल की सेल्सच्या किमतीचं काय करायचं. ह्या 10 रुपये
इथे 10.2 याचं कुठेही पोस्टिंग घ्यायचं नाहीये. आपल्याला स्टॉकची व्हॅल्यू काढायची, प्रॉफिट किंवा लॉस इथे काढायचं नाहीये. किती किमतीला पर्चेस केली आणि किती किमतीला सेल ह्याच्याप्रमाणे प्रॉफिट हा आपला P&L अकाउंट किंवा ट्रेडिंग अकाउंटला येईल. आता आपण फक्त स्टॉकची व्हॅल्यू काढत असल्यामुळे सेल्सची प्राइस इथे दिलेली असेल तरी सुद्धा त्याचं पोस्टिंग घ्यायचं नाही. आपल्याला फक्त पर्चेसची प्राइस किती आहे तेवढीच घ्यायची आहे. कारण स्टॉक हा पर्चेस प्राइस प्रमाणे किती किमतीला रेकॉर्ड होतोय त्याप्रमाणे तिथे आपल्याला क्लोजिंग स्टॉकची व्हॅल्यू दिसेल. सो हा फर्स्ट क्वेश्चन होता. आणखी एक क्वेश्चन मी प्रॅक्टिससाठी शेअर करून ठेवतो. सोडवा. काही शंका वाटल्यास तर पुन्हा आपण ऑनलाईन किंवा वर्गामध्ये डिस्कस करू. थँक यू.